रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहंशाह। अमिताभ बच्चन, एक नाव, एक आवाज, एक प्रेरणा. झंझावतात उभं राहणं म्हणजे काय हे त्यांनी दाखवलं. दीवार, शोले, पिकू, पा, प्रत्येक काळात त्यांनी स्वतःला बदललं आणि प्रत्येक वेळी नव्याने प्रेक्षकांसमोर उभे राहिले. भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन, भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अजरामर नाव, ज्यांना महानायक, बिग बी, शहंशाह आणि अँग्री यंग मॅन अशा विविध नावांनी ओळखले जाते. अशा या अभिनयाच्या हिमालयाचा 11 ऑक्टोबर हा जन्मदिवस. प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांचा मुलगा म्हणून त्यांचा साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध होता. मात्र त्यांनी स्वतःच्या अभिनय कौशल्याने आणि अथक मेहनतीने भारतीय सिनेमावर आपली अमिट छाप सोडली. 5 दशकाहून अधिक काळच्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो चित्रपट केले, ज्यातून ते केवळ भारतीय अभिनेते नव्हे तर भारताचे एक सांस्कृतिक प्रतीक बनले. त्यांच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनात घर केले. त्यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट, संवाद आणि पात्रे साकारली आणि साकारत आहेत आणि साकारत राहोत, हीच त्यांच्या जन्मदिनी आमच्या कलाकार टीम तर्फे प्रार्थना. नमस्कार, मी तन्मय आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 285, पावर्ड बाय GoPrack.com. अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये 7 हिंदुस्तानी या चित्रपटातून पदार्पण केले, पण त्यापूर्वी त्यांना अनेक ऑडिशन मध्ये नाकारले गेले. विशेषतः त्यांचा दमदार आवाज, जो नंतर त्यांचा ट्रेडमार्क बनला. त्यांच्या आवाजामुळे त्यांना ऑल इंडिया रेडिओच्या आरजेच्या नोकरीसाठी रिजेक्ट केले गेले. 1973 मध्ये जंजीर यशस्वी होण्यापूर्वी त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आणि त्यांना सलग 12-13 चित्रपटांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी मेहनत आणि जिद्दीने स्वतःला सिद्ध केले आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा महानायक बनले. त्यांच्या अभिनयाची चुणूक राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्रित असलेल्या आनंद चित्रपटात दिसली होती. तिथे त्यांना बाबू मोशाय हे नाव मिळाले. चुपके चुपके चित्रपटात धर्मेंद्र यांच्या मित्राची छोटीशी पण अजरामर भूमिका केली. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती 1973 मधील जंजीर या चित्रपटातून. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या विजय या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेने त्यांना अँग्री यंग मॅन ही ओळख दिली. या चित्रपटातला त्यांचा डायलॉग, जब तक बैठने को न कहा जाए शराफत से खड़े रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. आजही चाहत्यांच्या मनात कोरला गेला आहे. जंजीरने त्यांना स्टार बनवले आणि त्यांनी सामान्य माणसाच्या संघर्षाला आवाज दिला. त्यानंतर 1975 मध्ये आलेल्या शोले या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना अमरत्व बहाल केले. या चित्रपटात जय वीरू या जोडीने प्रेक्षकांना वेड लावले. शोले भारतीय सिनेसृष्टीतल्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय त्याचे मुख्य कारण. 1978 मधल्या डॉन चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली. डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. हा संवाद त्यांच्या स्टाईलचा ट्रेडमार्क बनला. काला पत्थर, त्रिशूल आणि मुकद्दर का सिकंदर हे चित्रपटही प्रभावी होते. 1982 मध्ये कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे ते मृत्यूच्या दारात पोहोचले. पण त्यांच्या हिमतीमुळे आणि देशभरातल्या त्यांच्या सर्व धर्मीय चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे ते बरे झाले. या घटनेनंतर त्यांची कारकीर्द काही काळ मंदावली, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी या काळाचा ओघ बघून कौन बनेगा करोडपती या टीव्ही शोचे यजमान म्हणून प्रेक्षकांसमोर आले, ज्यात त्यांची संवाद शैली प्रेक्षकांना आकर्षित करते. त्यांचे देवियो और सज्जनो हे उत्कृष्ट हिंदीचा सुंदर नमुना म्हणावा लागेल. 2000 मधील मोहब्बतेने त्यांचे शानदार पुनरागमन झाले. गोविंदा बरोबर बडे मियां छोटे मियां मध्ये त्यांनी विनोदाची आतिषबाजी केली. यानंतर 2005 मधल्या सरकार मधील मुझे जो सही लगता है मैं करता हूं, वो चाहे भगवान के खिलाफ हो, समाज के खिलाफ हो, पुलिस, कानून या फिर पूरे सिस्टम के खिलाफ क्यों ना. हा संवाद त्यांच्या परिपक्व अभिनयाचे उदाहरण आहे. 2015 मधल्या पिकू चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना भावली होती. 2016 मधील पिंक चित्रपटात नो मेन्स नो ही स्त्री मनाची भावना त्यांनी प्रभावीपणे मांडली. अमिताभ बच्चन यांना 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान लीजन ऑफ ऑनर ही त्यांना मिळाला. अमिताभ बच्चन हे केवळ अभिनेते नव्हे तर एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या संवादांनी आणि अभिनयाने भारतीय सिनेमाला नवे आयाम दिले. ते म्हणतात तसे, जिंदगी प्यार देने और प्यार लेने का नाम है.
और कुछ नहीं. त्यांच्या कारकिर्दीने लाखो लोकांना प्रेरित केले. अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपट सृष्टीचे खरे शहंशाह आहेत. कलाकार टीम कडून अमिताभ बच्चन यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अमिताभ बच्चन यांचा तुमचा फेवरेट डायलॉग कुठला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष, पावर्ड बाय goprag.com.